हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पोपटीच्या दाण्याचं आळण। हिवाळा स्पेशल चमचमीत अशी आणि पचायलाही हलकी अशी पोपटीच्या दाण्याचं आळण। चला तर बघूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी पोपटीचे दाणे। 1 वाटी पोपटीचे दाणे 3 ते 4 लोकांच्या जेवणासाठी पुरेशी आहे ही भाजी। तर आता आपण एक पातेल्यात गरम पाणी ठेवूया उकळायला गॅसवर आणि त्यासोबतच चिरायला घेऊया 1 मोठ्या साईजचं टमाटर आणि 2 हिरवी मिरची। पाणी छान उकळलं आहे तर आता त्यामध्ये टाकूया बारीक चिरलेला टमाटर आणि मिरची। टमाटर छान बारीक चिरलेला हवा, नाही तर त्याचा अर्क जो आहे तो भाजीमध्ये उतरणार नाही आणि फोडी व्यवस्थित शिजणार नाही। तर टोमॅटो बारीक छान चिरायचा। सोबतच टाकूया पोपटीचे दाणे। त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहे 1.5 चमचा तिखट, घरी बनवलेलं लाल चमचमीत असं तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि हे जे आहे मिश्रण छानपैकी याला उकळी येऊ द्यायची आहे आणि हे दाणे पाण्यात छान असे शिजू द्यायचे आहे, म्हणजे अर्धी भाजी आपली इथेच रेडी होऊन जाते। आपले दाणे अर्ध्यापैकी शिजलेले आहेत आणि पाणी पण व्यवस्थित आटत आलेलं आहे। तर त्यामध्ये आपण टाकणार आहे ज्वारीचं पीठ। हो, लक्षात घ्या, ज्वारीचं पीठ, किंवा तुमच्याकडे नसेलही ज्वारीचं पीठ तर तुम्ही त्यामध्ये बेसन टाकू शकता। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 चमचे, छोटे चमचे ज्वारीचं पीठ। त्याचं आपण छानपैकी एक मिश्रण बनवून घ्यायचं, त्याला पातळ करून घ्यायचं। आता हे पातळ केलेलं जे ज्वारीचं पीठ आहे ते आपण जे उकळत ठेवलेलं दाण्यांचं पाणी आहे त्यामध्ये आपण टाकणार आहे व्यवस्थित असं। आता यामध्ये ज्वारीचं पीठ टाकून घेऊ आणि ती भाजी आहे ती छानपैकी उकळून घेऊया, म्हणजे त्याला अजून घट्टपणा येणार आहे आणि ज्वारीचं पीठही शिजू द्यायचं आहे व्यवस्थित, छान उकळी येऊ द्यायची थोडा वेळ। तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया। त्यासाठी आपण घेणार आहे, मी घेतलेला आहे इथे हिरवा कांदा, जो आता रेडी हिवाळ्यासाठी मस्त अवेलेबल आहे। तर हिरवा कंच असा ओला कांदा आणि 2 मिरच्या, बस एवढंच आपल्याला आता लागणार आहे फोडणीसाठी। म्हणजे भाजीचं उकळत ठेवलेलं मिश्रण आहे ते व्यवस्थित शिजून गेलेलं आहे, दाणेही छान शिजलेले आहे। तर आता गॅस बंद करून त्याला साईडला ठेवूया आणि तयारी करूया फोडणीची। त्यासाठी आपण घेतलं आहे एका पातेल्यात मी टाकत आहे 2 चमचे तेल तापवायला ठेवत आहे। त्यानंतर आता आपलं तेल व्यवस्थित छान तापलं आहे तर त्यामध्ये टाकूया थोडंसं जिरं। तोपर्यंत आपण काढूया तिखट मीठ। इथे मी घेतलेलं आहे 1.25 चमचा घरी बनवलेलं लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा जिरेपूड आणि 2 चमचे मीठ। तिखट थोडं कमी वापरायचं आहे, कारण ऑलरेडी आपण यामध्ये हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे। तर तिखट थोडं कमी टाकलं तरी चालेल। चला तर तेल गरम झालं आहे, टाकूया जिरं आणि त्यामध्ये टाकूया चिरून ठेवलेला हिरवा कांदा आणि मिरची। कांदा व्यवस्थितपणे शिजलेला आहे, आपला कांद्याचा कलरही चेंज झालेला आहे। तर त्यामध्ये आता आपण टाकूया काढून ठेवलेलं तिखट मीठ, टाकूया व्यवस्थित मिक्स करूया। तिखट थोडंसं छान शिजू द्यायचं आणि मग त्यामध्ये टाकायचं जे आपण पाण्याचं जे मिश्रण बनवून ठेवलेलं आहे, दाण्यांचं उकळून ठेवलेलं, ते यामध्ये टाकूया। छान मिक्स करून घेऊन या मिश्रणाला उकळी येऊ द्यायची आहे। थोडे 2 मिनटं उकळी आली की झाली आपली पोपटीच्या दाण्याचं आळण, आपलं अगदी रेडी आहे खायसाठी व्यवस्थित असं। त्यामध्ये वरून टाकूया मस्त हिरवागार कोथिंबीर, म्हणजे दिसायलाही सुंदर आणि चवीलाही अतिशय चमचमीत अशी पौष्टिक अशी पोपटीच्या दाण्याची आळण। आता सर्व करून घेऊया आणि तुम्हीही बनवा, मलाही सांगा तुम्हाला कसं वाटली आहे माझी रेसिपी, प्लीज कळवा।